वाल्मी कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी पार पडणार आहे। कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। वाल्मी कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधील औरंगाबाद हायकोर्टामध्ये जामिनासाठी याचिका दाखल केली। यावर आज सुनावणी पार पडणार आहे। आरोपी नंबर 1 ची बेल ॲप्लिकेशन आहे इथं आणि त्यावर 12 डिसेंबरला सुनावणी देखील झालेली आहे, परंतु उर्वरित राहिलेली सुनावणी आज आहे। आणि त्या आजच्या दिवशी जे फिर्यादीचे वकील आहेत आणि आरोपीचे वकील आहेत ते सुनावणी म्हणजे आर्ग्युमेंट करतील आणि आपण न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे या भावनेने आम्ही इथं आलेलो आहोत। नाही, आम्हाला न्याय द्यावा एवढीच अपेक्षा आहे। आम्ही सगळ्या ज्या सिस्टीम मधल्या SIT असेल, CID असेल, मुख्यमंत्री साहेब असतील किंवा न्यायालय असेल यावर विश्वास ठेवून आहेत आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा। शाळेजवळील नाल्यामध्ये बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। भडगाव शहरातील आदर्श कन्या विद्यालयाच्या नर्सरीतील 4 वर्षीय विद्यार्थ्यांचा नाल्यामध्ये बुडून मृत्यू झालाय। शाळेच्या परिसराजवळ संरक्षण भिंत कोसळली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।